शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरासाठी प्रस्तावित असलेल्या नवीन पाणी पुरवठा आणि भुयारी गटार योजनेसाठी जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य घेण्याच्या प्रस्तावावरून महापालिका नगरकरांवर करवाढीचा बोजा लादणार असल्याचा आरोप चुकीचे व तथ्यहीन आहेत। दोन्ही योजनांपैकी एकच योजना विचाराधीन असून मनपाला केवळ 25% रक्कम स्वहिस्सा म्हणून उभारावी लागणार असल्याचं आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केलं आहे। शहरातील सर्जेपुरा परिसरात गुप्त धन मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका भोंदूबाबाने महिलेसह तिच्या कुटुंबाची 50,000 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। एवढेच नव्हे तर संबंधित कुटुंबाला स्वतःचे घर पाडण्यास भाग पाडून अघोरी विधी करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आलाय। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात कथित भोंदू बाबांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहरातील पुणे बस स्थानक परिसरात एका अनोळखी व्यक्तीने वृद्ध महिलेचा विश्वास संपादन करून 13 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अलका सुधाकर पोळ यांनी मंगळवारी फिर्याद दिली आहे। छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी दिलेले बलिदान सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संपत बारसकर यांनी व्यक्त केले। छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त प्रोफेसर चौक येथील पुतळ्यास बारसकर यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले। चावडी परिसरात एका खासगी फायनान्स कंपनीच्या रिजनल मॅनेजरला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून निर्जन ठिकाणी नेऊन लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी माजी शाखा व्यवस्थापकासह त्याच्या साथीदारांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथे थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।